धन्यवाद सर, धन्यवाद सगळ्यांना देतो. आज जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी एक ग्रामीण महिलेवरती कविता, जी आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी आपण अनुभवला असेल अशी कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे म्हातारी. सुरकुतलेली कातडी आणि हाडाची लाकडं, सुरकुतलेली कातडी आणि हाडाची लाकडं घेऊन तरातरा चालायची ती म्हातारी. सुरकुतलेली कातडी आणि हाडाची लाकडं घेऊन तरातरा चालायची ती म्हातारी. कपाळावरचं कुंकू पेलत, कपाळावरचं कुंकू पेलत पायात रुतणाऱ्या काट्याला, कपाळावरचं कुंकू पेलत पायात रुतणाऱ्या काट्याला शिवी हसडायची ती म्हातारी. जीवाचं रान करून, जीवाचं रान करून रानात जीव पेरायची, जीवाचं रान करून रानात जीव पेरायची. तरण्या ताट्या पोरींनाही लाजवायची ती म्हातारी. मरेपर्यंत काबाड कष्ट, मरेपर्यंत काबाड कष्ट जणू तरातरा चालत जाऊन, जणू तरातरा चालत जाऊन सरणावरच चढून बसली आणि कायमचीच विजली ती म्हातारी. धन्यवाद. खूप सुंदर अशी कविता म्हातारी सादर केलेली आहे. राधाभावे यांचा एक शेर आठवतो की म्हातारीची आठवण की दुःखालाही चिंतित धरता येतं आणि त्याचं फुल पाहून करता येतं. आणि तशाच अशी कविता डॉक्टर दिनेश नागोजी सादर केली. यानंतर सरपंच असलेले, ज्यांचा आवाज सुमधुर असा आहे, असं इंग्रज त्यांना आमंत्रित करतो. त्यांनी आपली एक गेय कविता सादर करावी. आजच्या या कवी संमेलनाचे अध्यक्ष माझे मित्र युवराज मानेजी, डॉक्टर नागरजोगे, माळी सर, देवदत्त मुंडे सर, केळी सर आणि समस्त महिला बंधू आणि भगिनींनो, पुरुष किती सोचतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा कार्यक्रम आहे. तुम्ही बोलावं आणि आम्ही ऐकावं, तुम्ही सांगावं आणि आम्ही करावं, यासाठीचा हा उचित असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. मी एक भ्रूणहत्येवरची कविता म्हणणार आहे. आज जे प्रश्न निर्माण झाले त्याला कदाचित महिलाच जबाबदार असतील असं मला वाटतं. स्त्री जन्माची ऐका कहाणी, स्त्री जन्माची ऐका कहाणी, जगात नाही राम रे. हुंड्यासाठी लेक मारतो बाप मुलीचा हराम रे. हुंड्यासाठी दाम मागतो बाप मुलाचा हराम रे. आज इथं तर उद्या तिथं, आज इथं तर उद्या तिथं, मनधरणीच जोडून नात. आज इथं तर उद्या तिथं, मनधरणीच जोडून नात. जीव उगाडून लावी पुरुषाला, जीव उगाडून लावी पुरुषाला, जात बायकाची गुलाम रे. हुंड्यासाठी लेक मारतो बाप मुलीचा हराम रे. हुंड्यासाठी लेक मारतो बाप मुलीचा हराम रे. ती आई कुणाची, ती बहीण कुणाची, ती आई कुणाची, ती बहीण कुणाची. बायको म्हणून रात्रंदिवस सेवा तुमची करायची. बायको म्हणून रात्रंदिवस सेवा तुमची करायची. हुंड्यासाठी दाम मागतो, हुंड्यासाठी दाम मागतो
बाप मुलाचा राम रे, हुंड्यासाठी लेक मारतो बाप मुलीचा राम रे. ठाव कुणाचा नसे कुणाला, ठाव कुणाचा नसे कुणाला, डॉक्टर असोनी वैरी झाला. ठाव कुणाचा नसे कुणाला, डॉक्टर असोनी वैरी झाला. गर्भलिंगाचे निदान करतो, गर्भलिंगाचे निदान करतो, डॉक्टर पैशासाठी हराम रे. हुंड्यासाठी लेक मारतो बाप मुलीचा हराम रे. हुंड्यासाठी दाम मागतो बाप मुलाचा हराम रे. रथई प्रेम नयनी पाणी, रथई प्रेम नयनी पाणी, स्त्री जन्माची करून कहाणी. रथई प्रेम नयनी पाणी, स्त्री जन्माची करून कहाणी. मुलाहुनी हो मुलगी शहाणी, मुलाहुनी हो मुलगी शहाणी, ती शूरवीरांची जननी रे. हुंड्यासाठी लेक मारतो बाप मुलीचा हराम रे. हुंड्यासाठी दाम मागतो बाप मुलाचा हराम रे. हुंड्यासाठी दाम मागतो बाप मुलाचा हराम रे. छान कविता सादर केली. यानंतर नीलिमा देशमुख यांना विनंती करण्यात येते. माझ्या रचनेचं शीर्षक आहे नवी ती. नवी ती. सक्षमतेच्या तिच्या कथांचा इतिहास असे हा साक्षी. सक्षमतेच्या तिच्या कथांचा इतिहास असे हा साक्षी. नव आशेच्या पदरावरती गर्भरेशमी तिचीच नक्षी. नव आशेच्या पदरावरती गर्भरेशमी तिचीच नक्षी. बांधल्या शृंखला कैकतियेच्या पायामध्ये कोणी. बांधल्या शृंखला कैकतियेच्या पायामध्ये कोणी. घडवून नुपुरे नवी त्यातुनी सज्ज असे ती रणी. घडवून नुपुरे नवी त्यातुनी सज्ज असे ती रणी. सर्व लक्षणी युक्त असोनी उपेक्षित ती जरी राहिली. सर्व लक्षणी युक्त असोनी उपेक्षित ती जरी राहिली. स्थान तिने तिचे घडवले हाती घेऊनी ज्ञान मशाली. स्थान तिने तिचे घडवले हाती घेऊनी ज्ञान मशाली. माळते कधी ती केवळ गजरा, कधी सौंदर्यवती विश्वाची. माळते कधी ती केवळ गजरा, कधी सौंदर्यवती विश्वाची. झेलून विखारी लाखो नजरा वाट चालते ती स्वप्नांची. झेलून विखारी लाखो नजरा वाट चालते ती स्वप्नांची. अवकाशी भिडले बळपंखांचे शून्यातून ती उभी राहिली. अवकाशी भिडले बळपंखांचे शून्यातून ती उभी राहिली. बंध विनुनी वात्सल्याचे जगताची ती माता झाली. बंध विनुनी वात्सल्याचे जगताची ती माता झाली. अंधन जरी विरहाची असते आपुलकीची ओढही तिची. अंधन जरी विरहाची असते आपुलकीची ओढही तिची. कर्तव्याची मूर्ती होते आणि हक्कांचा आवाजही ती. कर्तव्याची मूर्ती होते आणि हक्कांचा आवाजही ती. लाख चांदण्या तिच्या ओंजळी नवोदयाची तीच उषा. लाख चांदण्या तिच्या ओंजळी नवोदयाची तीच उषा. तीच चालवी सर्व पसारा पुढे नेण्यास सर्व दिशा. तीच चालवी सर्व पसारा पुढे नेण्यास तिच्या दिशा. सृजनाचा आशिष तियेवर उदरात वागवी गर्भ. सृजनाचा आशिष तियेवर उदरात वागवी गर्भ. येणाऱ्या प्रत्येक उद्याचा तीच जुना संदर्भ. येणाऱ्या प्रत्येक उद्याचा तीच जुना संदर्भ. युगे युगे अन क्षणोक्षणी सामर्थ्य तिचेच जाणवते.
युगे युगे अन क्षणोक्षणी सामर्थ्य तिचेच जाणवते. भूत भविष्य अन वर्तमानही तिच्याच नेत्री वसते. भूत भव्य अन वर्तमानही तिच्याच नेत्री वसते. तिच्याच नेत्री वसते. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान केला. यानंतर गझल लिहिणाऱ्यांचे मित्र प्राध्यापक मुंडे सर यांना विनंती करण्यात आपली रचना सादर करावी. एक कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे कविता. केव्हा तरी एकांती जुन्याच मोजाव्यात पुन्हा जगमा. केव्हा तरी एकांती जुन्याच मोजाव्यात पुन्हा जखमा. आणि नव्या खावांसाठी करावा मनाचा कपाल काम. केव्हा तरी एकांती जुन्याच मोजाव्यात पुन्हा जखमा. आणि नव्या खावांसाठी करावा मनाचा कपाल काम. गाऊ नये कधीच आपण आपलीच रडगाणी. गाऊ नये कधीच आपण आपलीच रडगाणी. आणि आणू नये डोळ्यात उगाचच खारे पाणी. गाऊ नये कधीच आपण आपलीच रडगाणी. आणि आणू नये डोळ्यात उगाचच खारे पाणी. कोठवर आपण असं रडत चढत बसायचं. कोठवर आपण असं रडत चढत बसायचं. आणि घाव करून लोकांनी वरती हसायचं. कोठवर आपण असं रडत चढत बसायचं. आणि घाव करून लोकांनी वरती हसायचं. छिन्न विछिन्न झाले शरीर अशाच काही जखमांनी. छिन्न विछिन्न झाले शरीर अशाच काही जखमांनी. आणि मलमपट्टी येते करायला माझी कविता राणी. आणि मलमपट्टी येते करायला माझी कविता राणी. धन्यवाद. खूप छान म्हणजे सर. पंडित गोपालदास म्हणतात, आत्मा की सौंदर्य का शब्दरूप है काव्य. आत्मा की सौंदर्य का शब्दरूप है काव्य. मानव होना भाग्य है लेकिन कवी होना सौभाग्य. म्हणून सर्व कवींचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. यानंतर शिला कुलकर्णी आपण आपल्याकडे त्यानंतर माळी सरांनी तयार झालं. माझ्या कवितेचं नाव आहे स्त्री शक्तीची गाथा. स्त्री शक्तीची अद्भुत गाथा अशीच बाई आहे हो. वाचावी महती टेकावा माथा अशीच बाई आहे हो. हो 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 हो. कुलस्वामिनी अंबाबाई रेणुकाई तुळजाई. कुलस्वामिनी अंबाबाई रेणुकाई तुळजाई. दुष्टाचा संहार करून त्यांनी रक्षिल भक्तगण. हो 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 हो. पावित्र्याची साक्ष देते सीता माऊली हो. पावित्र्याची साक्ष देते सीता माऊली हो. अग्निदिव्य केले धरणी दुभंगली लोक अचंबित झाले हो. हो 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 हो. जिजाऊचे सक्षम संस्कार शिवबानी केले साकार. जिजाऊचे सक्षम संस्कार शिवबानी करुणी साकार. 18 पगड मावळे घेऊन स्वराज्य निर्माण केले हो. हो 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 हो. पुण्यश्लोक ती अहिल्या माता. न्यायाची ती होती देवता. पुण्यश्लोक अहिल्या माता. न्यायाची ती होती देवता. उद्ध्वस्त मंदिराचा तिने केला जीर्णोद्धार हो. हो 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 हो. झाशीची राणी
जिच्या शौर्याला तोड नाही, झाशीची राणी लक्ष्मीबाई, जिच्या शौर्याला शोध नाही, मूल पाठीला बांधून ती रणांगणी लढली. हो 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 हो, वेगळा ठसा सावित्रीचा समाजात उमटला. हो, वेगळा ठसा सावित्रीचा समाजात उमटला. हो, स्त्री शिक्षणाचा घेऊन वसा नारी शिक्षित केली. हो 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 हो, गाण कोकिळा ताशा, हरणाच्या वेगाची पीटी उषा, गाण कोकिळा ताशा, हरणाच्या वेगाची पीटी उषा, कल्पना चावला सुनीता विल्यम, किती महती सांगू. हो 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 हो, स्त्री शक्तीची अद्भुत गाथा अशीच बाई आहे. हो, वाचावी महती टेकावा माथा अशीच बाई आहे. हो 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 हो. धन्यवाद. यानंतर प्राध्यापक राजेंद्र माली सर, शब्द मंडळीचे सचिव, माध्यमिक शिक्षक प्राध्यापकासारखेच वाटतात आणि हसलं पण तेवढंच गोड आहे. फार गंभीर आहे, फार म्हणजे फार गंभीर आहे. अशी कविता आतापर्यंत कुणी म्हणली नाही, पुढे म्हणेल असंही वाटत नाही, कुणी लिहिली असेल असंही वाटत नाही. महिला या कालखंडामध्ये लोको पायलट असतील, परंतु महिलांचे सगळे प्रश्न मिटले नाही. स्टँडवर बस फक्त 10 मिनिटासाठी थांबलेली होती, सर 10 मिनिटात थांबतो. आणि मला ते बसच्या खिडकीमधून बाहेर चाललेला एक खेळ दिसत होता. ती माझ्या कवितेचं शीर्षक असं की तुम्ही पहिल्यांदा हसा. पण मी ते धाडस केलं, ते लिहिण्याचं धाडस केलं. सर 5 मिनिटात थांबतो. तर म्हणजे महिलांचे सगळे प्रश्न मिटले नाहीत सर. आणि माझ्या कवितेचं नाव आहे डोंबारी. दोरी वर्ग चालते अंग चोरून चोरून, दोरी वर्ग चालते अंग चोरून चोरून, काग लोक म्हणतात उगी तिला डोंबारीन, तिचा तमाशा पाहती लोक चौका चौकातून, पैसे मागते जेव्हा ती अर्धे जातात निघून, एवढ्याशा रिंगेतून कसे शरीर काढते, इवल्याशा रिंगेतून कसे शरीर काढते, दुःख उरात दाबून रोज हसून जगते, दोन छोट्या तिच्या पोरी इवल्याशा हिरकणी, दोन छोट्या तिच्या पोरी इवल्याशा हिरकणी, खूप वाटते ग भीती उद्याच्या या डोंबारणी, जीव किती बहुमोल तोल सांभाळावा किती, जीव किती बहुमोल तोल सांभाळावा किती, रोज नव्याच गावात पडण्याची तिला भीती, आसा काय तिचा गुन्हा किती कठीण जीवन, आसा काय तिचा गुन्हा किती कठीण जीवन, काग म्हणतात लोक तिला रोज डोंबारीन,
तिचा इवला संसार एक दोर चार काठ्या, तिचा इवला संसार एक दोर चार काठ्या, रस्त्यावरी घरदार एक ताट दोन वाट्या, चूल पेटावी म्हणून दोरीवर ग चालते, चूल पेटावी म्हणून दोरीवर ग चालते, काही नसता कारण शिवी डोंबारीन होते, काही नसता कारण शिवी डोंबारीन होते. वेगळी कविता सादर माहिती आणि सभागृहाने सुद्धा असं इन्व्हॉल्व व्हायचं आहे कवी संमेलनात. आपल्याही कवितेला कोणतरी दाद दिली पाहिजे यासाठी टाळ्यावर जीएसटी नाही चाललं. एकदा टाळ्या वाजवा आणि आनंद घेऊया त्या कवी संमेलनाचा. तेव्हाच ही कवी संमेलन उंचीवर जाईल. यानंतर हिंदी कविता गझल लिहिणारे डॉक्टर सुरेश गिर सर यांना विनंती करण्यात येते की आपण आपली गझल सादर करावी. रचना में पैट में मेरे सुपुत्र का फोन आया कि उसके स्कूल में महिला दिन का ये रखा है, फंक्शन रखा है, तो आपकी गजल एक भेजिए. मतलब महिला दिन के लिए गजल क्या है. तो उसने याद दिलाया मुझे कि अच्छे लगते हो. तो फिर मुझे वो मतलब याद आया कि आंखें दिखाओ नहीं, नजरें झुकाओ, अच्छे लगते हो, मुस्कुराओ जरूर और मगर शर्माओ भी तो अच्छे लगते हो. तो मैंने कहा कि सुपुत्र जी ये ऐसी महिला दिन के ऊपर ये ऐसी गजलें नहीं सुनाया करते, तो फिर लिख दीजिए. तो फाइट में उठ के ये लिखी गजल वही पढ़ रहा हूँ. गजल यानी गीत लिखा. उसके पहले इसकी दूसरी बात जो कभी लिखा था मैंने शेर, इसकी दूसरी बात बहुत जवानी में लिखा था शेर, ना किसी को सुनाया, और जिनके बारे में लिखा था ना उनको सुनाया. तो आज सुनाता हूँ मैं. हाँ, इसलिए सुना रहा हूँ आज. थोड़ा सा ठीक ठाक क्या बनाया ईश्वर ने हमको. थोड़ा सा ठीक ठाक क्या बनाया ईश्वर ने हमको, हमेशा ही शक के घेरे में रखा हम सफर में. हमेशा ही शक के घेरे में रखा हम सफर में. तो मेरे रचना का शीर्षक है वंदनीय मातृशक्ति. माता बहनों को हम यानी मेरी विचारसरणी में मुझ पर किए हुए संस्कार, ये सभी बातें हम में आए. माता बहनों को हम वंदनीय मातृशक्ति शब्दों से संबोधित करते हैं. माता बहनों को हम वंदनीय मातृशक्ति शब्द से संबोधित करते हैं. माता बहनों को अपनी प्रतिष्ठा मान हृदय से सम्मानित करते हैं. बंद ऐसा है, सम्मान का लेना या देना, सम्मान का लेना या देना, इसके सत्य अर्थ को हमें जानना होगा. सम्मान का लेना या देना, इसके सत्य अर्थ को हमें जानना होगा. मातृशक्ति भी उसी ईश्वर का वरदान है, शुद्ध मन से हमें मानना होगा. मातृशक्ति भी उसी ईश्वर का वरदान है, शुद्ध मन से हमें मानना होगा. पुरुषार्थ सिर्फ पुरुषों का ही ठेका नहीं, पुरुषार्थ सिर्फ पुरुषों का ही ठेका नहीं. यह सत्य जब हम स्वीकृत करते हैं तो माता बहनों को अपनी प्रतिष्ठा मान हृदय से उनको सम्मानित करते हैं. बंद ऐसा है कि सिर्फ शारीरिक शक्ति से ही नहीं किया जाता कोई पुरुषार्थ.
सिर्फ शारीरिक शक्ति से ही नहीं किया जाता कोई पुरुषार्थ, मन के सेवा भाव व भक्ति से भी साकार होता है यह पुरुषार्थ। मन के सेवा भाव व भक्ति से भी साकार होता है यह पुरुषार्थ। बल शक्ति व सेवा भक्ति मिला के जब संस्कार में हम अमृत भरते हैं, बल शक्ति और सेवा भक्ति मिला के जब संस्कार में हम अमृत भरते हैं तो माता बहनों का अपनी प्रतिष्ठा मान हृदय से सम्मानित करते हैं। कोई बहाव विचारों का हो या हो कर्तृत्व का, सहारे जरूरी है। कोई बहाव विचारों का हो या हो कर्तृत्व का, सहारे जरूरी है। मर्यादाओं में रहने एक दूसरे के बहाव को होना किनारे जरूरी है। मर्यादाओं में रहने एक दूसरे के बहाव को होना किनारे जरूरी है। एक दूसरे के किनारेपन पाए तो मानो हम संस्कार अंकुरित करते हैं। माता बहनों का हम अपनी प्रतिष्ठा मान हृदय से सम्मानित करते हैं। आखिरी है, मैं ही भारी तेरी मेरी क्या बराबरी, ऐसी संकुचित सोच न रखना। मैं ही भारी तेरी मेरी क्या बराबरी, ऐसी संकुचित सोच न रखना। जमाना बदल गया है, जमाना बदल गया है सागर, जमाने के साथ दोनों को भी है चलना। जमाना बदल गया है सागर, जमाने के साथ दोनों को भी है चलना। एक दूसरे को साथ देते साथ चलते चलो, दोनों का जीवन सुंदर करते हैं। एक दूसरे को साथ देते साथ चलते चलो, दोनों का जीवन सुंदर करते हैं। और माता बहनों को अपनी प्रतिष्ठा मान हृदय से सम्मानित करते हैं, हृदय से सम्मानित करते हैं। बहुत खूप सांगायचा मनोहर राणा यांचा एक शेर आठवला, बुलंदियों को बड़े से बड़ा निशान छुआ, बुलंदियों का बड़े से बड़ा निशान छुआ, उठाया कोई मान तब आसमान छुआ। या आजच्या कवी संमेलनामध्ये पहिल्या कवीचा समारोप होत आहे। सर्व मान्यवर कवींना विनंती करण्यात येते आपण सर्व बसून घ्यायचं आहे। दुसऱ्या कवीमध्ये मी आमंत्रित करतोय स्वाती जोशी मॅडम, त्यानंतर वंदना केंद्रे मॅडम आहे, जना भोंडे मॅडम, सुलक्षणा सोनवणे मॅडम, प्राध्यापक डॉक्टर प्रशांत बंडे आहेत, राजेश दांडे आणि अरविंद मलवाड, सर्वांचं हार्दिक असं स्वागत। अरविंद मलवाड डॉक्टर स्वाती जोशी यांना विनंती करण्यात येते की आपण आपली प्रश्न सादर करावी। सगळ्यांना मुझे ऐसा लगता है कि अभी ऐसा कोई क्षेत्र नहीं रहा जहाँ स्त्री नहीं पहुँच गई, जहाँ उन्होंने कहीं भी उड़ान नहीं करी। तो मुझे मेरी कविता से बताना है कि अभी सभी सखियों में या सभी नारियों में एक साथ चलने की बहुत जरूरी है। हे सखी चलो साथ चलते हैं, नई मंजिलों की राह ढूंढते हैं, जमीन पर पैर और आसमां पर नजर रखते हैं। हे सखी चलो साथ चलते हैं। जब छाया होगा घना अंधेरा सभी और, जब छाया होगा घना अंधेरा सभी और, तिमिर को चीर कर सूरज को जगाते हैं। हे सखी चलो साथ चलते हैं। शक्ति प्रेरणा और साहस के साथ, शक्ति प्रेरणा और साहस के साथ एक नई आस, एक नई उम्मीद बनाते हैं। हे सखी चलो साथ चलते हैं। सृष्टि का निर्माण जननी माँ बहन बेटी के प्रेम का सम्मान करते हैं। सृष्टि का निर्माण जननी माँ बेटी बहन प्रेम से सम्मान करते हैं। हे सखी चलो साथ चलते हैं।
प्रेम स्नेह समर्पण को आधार बनाकर, प्रेम स्नेह समर्पण को आधार बनाकर जीवन की नैया पार करते हैं। हे सखी चलो साथ चलते हैं। धन्यवाद। त्यानंतर वंदना केंद्र आपली रचना सादर करेल। एक मात्र आणि 2 शेर. आपुल्याच घरी उपरे बनणे सोपे नाही, आपुल्याच घरी उपरे बनणे सोपे नाही, बाईपणाचे इथले जगणे सोपे नाही, बाईपणाचे इथले जगणे सोपे नाही. बालपणीच्या आठवणींना मागे टाकत, बालपणीच्या आठवणींना मागे टाकत पत्त्यासहित नाव बदलणे सोपे नाही, पत्त्यासहित नाव बदलणे सोपे नाही. गाठ बांधती आई बाबा ज्याच्याशीही, गाठ बांधती आई बाबा ज्याच्याशीही, मनास मारत कुणास वरणे सोपे नाही, मनास मारत कुणास वरणे सोपे नाही. आणि आता एक गझल. पडक्या भिंती सजवत जाते, पडक्या भिंती सजवत जाते, नको तिथे ती अडकत जाते, पडक्या भिंती सजवत जाते, नको तिथे ती अडकत जाते. काचा कवड्या रिंगण बिंगण, काचा कवड्या रिंगण बिंगण, बघता बघता हरवत जाते. ठसठसणाऱ्या गहिऱ्या जखमा, ठसठसणाऱ्या गहिऱ्या जखमा, पदोपदी ती लपवत जाते. कुणी जीवाचे भेटलेच तर, कुणी जीवाचे भेटलेच तर, बांध फोडून बरसत जाते, बांध फोडून बरसत जाते. आणि शेवटचा शेर आहे. या दुनियेला विषय मिळावा, या दुनियेला विषय मिळावा, धागा धागा उसवत जाते, धागा धागा उसवत जाते. धन्यवाद. खूप छान. पत्त्यासोबत नाव बदलणे सोपे नसते. खरं तर मुलगी ज्यावेळेस बाहेर जाते त्यावेळेस एक खोलीमध्ये एक वाघीत बसून जाते असं म्हणतात. कारण तिथं काहीच तिची बोलत नसते बाळा. असे एक म्हटलं 200 सादर केलेलं आहे. यानंतर राजेश बांगडे आपण आपली एक रचना सादर करायची. काल एका महिला शक्तीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो आणि रात्री झोपत असताना रात्री 2 वाजता जागरी 2 वाजता लिहिली. तसे सुरेश गिर सरांनी लिहिली सकाळी पाहिजे. आम्ही रात्री 2 वाजता सुचलो. ते तुमच्यासमोर टाकतो. कवितेचं नाव आहे नारी शक्ती. सह्याद्रीच्या डोंगर कडी कपारी, सह्याद्रीच्या डोंगर कडी कपारी, जिजाऊ शिवबा आणि संभाजी घडवती. सह्याद्रीच्या डोंगर कडी कपारी, जिजाऊ शिवबा आणि संभाजी घडवती. रणांगणावर राणी लक्ष्मीबाई शत्रूसाठी, रणांगणावर राणी लक्ष्मीबाई झाशीसाठी शत्रूशी लढते. शेतामधली हिरवी पिकं बहिणाबाईची गाणी गाती, शेतामधली हिरवी पिकं बहिणाबाईची गाणी गाती. जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल नाम बोलती, जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल नाम बोलती. त्रिभुवनी नारी शक्ती, त्रिभुवनी नारी शक्ती, तीच चंडिका तीच जगदंबा. अर्धवटविहराच्या जटामध्ये शांत निर्मळ गंगा वाहती, शांत निर्मळ गंगा वाहती. नारी शक्तीचा डंक वाजतो, नारी शक्तीचा डंक वाजतो. जिजाऊच्या लेकी गडचडती, सावित्रीच्या लेकी शिकता एक नवीन इतिहास घडविती, सावित्रीच्या लेकी शिकता एक नवीन इतिहास घडविती. ज्ञानातून कुसळता तलवारी, ज्ञानातून कुसळता तलवारीचा तलवारी सुनीता विल्यम झेप आकाशी. इंदिरा मेलोनी सुषमा मायावती, इंदिरा मेलोनी सुषमा मायावती. राजसिंहासनी अहिल्या तोरण बांधती, अहिल्या तोरण बांधती. शेवटचं शेर. नारी शक्तीचा जागर भाव,
नारी शक्तीचा जागर व्हावा, ज्ञानज्योतीला पादर फुटावा. नारी शक्तीचा जागर व्हावा, ज्ञानज्योतीला पादर फुटावा. ज्ञानोबा तुकोबा पालकीचा नारी शक्तीला मान मिळावा. ज्ञानोबा तुकोबा पालकीचा नारी शक्तीला मान मिळावा. नारी शक्तीला मान मिळावा. धन्यवाद. हजारों फूल चाहिए माला बनाने के लिए, हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों दीपक चाहिए एक आरती सजाने के लिए, हजारों बूंद चाहिए समंदर बनाने के लिए, लेकिन स्त्री अकेली काफी है घर को स्वर्ग बनाने के लिए, घर को स्वर्ग बनाने प्राध्यापक सुलक्षणा सोनवणे मॅडम विनंती करण्यात येते की आपण एक रचना सादर करेल. नमस्कार सर्वांना. प्रथमतः जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व मैत्रिणींना आणि सोबतच सर्व कवींना सुद्धा हार्दिक शुभेच्छा. कारण हा महिला दिन सर्वांसाठीच आहे. कितीही महिला शिकली आणि पुढे गेली असं आपण म्हणत असलो दिसत असलं तरी सुद्धा काही ज्या अनेक समस्या आहेत त्यापैकी फक्त एका समस्येवर आजची कविता मी अर्पित केलेली आहे. आणि ती समस्या म्हणजे अनेक अनिष्ट रूढी प्रथा यांचे पालन करण्यासाठी आजच्या समाजामध्ये आपण ज्या स्त्रीचं पतीचं निधन झालेलं आहे तिच्यावर जे अन्याय करतो, म्हणजे नैसर्गिक आपत्ती तर तिच्यावर कोसळलीच आहे, परंतु मानवनिर्मित अन्याय आपण जे करतो ते करू नये अशा मताची मी आहे. आणि त्याच्यासाठी विधवा शब्द झटकून तिला पूर्णांगिनी अशा प्रकारचा शब्द आपण वापरावा असं एक माझं प्रांजळ अशा प्रकारचं मत आहे. कविता ठेवते. कवितेचं शीर्षक आहे पूर्णांगिनी. आतून रोज जळते मी, पेटून रोज विझते मी. आतून रोज जळते मी, पेटून रोज विझते मी. माझे अनमोल रत्न गेले, माझे अनमोल रत्न गेले. उर्वरित सौभाग्य अलंकार लोकांनी हिरावले. माझे अनमोल रत्न गेले, उर्वरित सौभाग्य अलंकार लोकांनी हिरावले. मारून मन जगते मी, आतून रोज जळते मी, पेटून रोज विझते मी. झाली राख रांगोळी स्वप्नांची, वाटते भीती वासनांध नजरांची. झाली राख रांगोळी स्वप्नांची, वाटते भीती वासनांध नजरांची. दुभंगलेले मन रोज सांधते मी, आतून रोज जळते मी, पेटून रोज विझते मी. सर्वांगाची झाली होळी, उर्वरित हाडांची बांधली होळी. सर्वांगाची झाली होळी, उर्वरित हाडांची बांधली मोळी. राखेतून पुन्हावर डोकावते मी, आतून रोज जळते मी, पेटून रोज विझते मी. कोंडून घेतले स्वतःला, कोंडून घेतले स्वतःला, शरीर आणि मनाला. जगाकडे पाहण्यास घाबरते मी, आतून रोज जळते मी, पेटून रोज विझते मी. नटणं नाही सजणं नाही, नटणं नाही सजणं नाही, वरमान करून बघणं नाही. नटणं नाही सजणं नाही, वरमान करून बघणं नाही. गुन्हेगार साऱ्यांनाच भासते मी, आतून रोज जळते मी, पेटून रोज विझते मी. एकच हल्ला दैवाचा, एकच हल्ला दैवाचा, बाकी जाच अनिष्ट रूढी प्रथांचा. एकच हल्ला दैवाचा, बाकी जाच अनिष्ट रूढी परंपरांचा. बंधनात यांच्या रुतते मी, आतून रोज जळते मी, पेटून रोज विझते मी. होते त्याची अर्धांगिनी, होते त्याची अर्धांगिनी, झाले आता पूर्णांगिनी. होते त्याची अर्धांगिनी, झाले आता पूर्णांगिनी. विधवा शब्द झटकते मी, आतून रोज जळते मी, पेटून रोज विझते मी. आतून रोज जळते मी, पेटून रोज विझते मी. धन्यवाद. या ठिकाणी माझ्या एका मैत्रिणीच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत आणि सर्वांसाठी एकच मागणं आहे की इथून पुढे आपण एवढे लोक जे आहात ते एक हजारासारखे आहोत. एक व्यक्ती हजार व्यक्तीसारखं
हे मत पोहोचवू शकते पुढे समाजापुढं. एकच मागणी आहे की सर्व कवींनी ही गोष्ट पोहोचवावी समोर आणि जो काही मानवनिर्मित अन्याय आपण स्त्रियांवर करतो तो इथून पुढे थांबवावा. धन्यवाद. खूप संवेदनशील अशी कविता सादर केली आणि त्याच्या कवी संमेलनाचं मला वाटतं उंचीचं स्वरूप आहे. कारण सगळ्या गोष्टी करता येतात माणसाला, पण कुणाच्या डोळ्यात अश्रू आणून ती जर कविता आपली सक्षम झाली तर ती नक्कीच एका विषयावर पोहोचते असं मला वाटतं. आमच्याकडची लावणी कडक, आमच्याकडची लावणी कडक, आमच्याकडचा पांढरा तांबडा रस्सा कडक, लवंगी मिरची कडक आणि आमच्याकडच्या कविता सुद्धा डोळ्याला पाणी आणणारी कविता आहे. तर यानंतर जना गुले मॅडम जे शिक्षिका आहेत आणि दिलासा फाउंडेशनच्या सन्माननीय सदस्य आहेत. अतिशय उपक्रमशील अशी त्यांची शाळा आणि त्यांचे वेगवेगळे उपक्रम आम्ही सातत्याने पाहतो. त्यांना विनंती करतो की आपण आपली सर्वांना नमस्कार. आज तिचा दिवस आहे तर ती ही माझी कविता आपल्यासमोर मी ठेवत आहे. ती मुलगी म्हणून जन्माला आली, ती मुलगी म्हणून जन्माला आली, बाबांची परी, बाबांची परी, भावाची लाडली, पतीची अर्धांगिनी. ती मुलगी म्हणून जन्माला आली, बाबांची परी, भावाची लाडली, पतीची अर्धांगिनी, काळजाच्या तुकड्याची आई झाली, काळजाच्या तुकड्याची आई झाली. ती प्रत्येक नात्याला सतत जोडून ठेवणारा मजबूत धागा झाली. ती प्रत्येक नात्याला सतत जोडून ठेवणारा मजबूत धागा झाली. ती समान हक्क, स्त्री पुरुष समानता, किती कायदे झाले. समान हक्क, स्त्री पुरुष समानता, किती कायदे झाले, पण कायम पुरुष प्रधान समाजाच्या जात्यामध्ये भरडली गेली. ती भरडली गेली. घर मंदिर ऑफिस आणि क्रीडांगणामध्ये तुम्हीच सांगा आज कुठे सुरक्षित आहे ती, आज कुठे सुरक्षित आहे ती. धन्यवाद. खूप छान. यानंतर अरविंद मलवाडे साहेब आपल्या संगीत आपली एक रचना सादर केली. आदरणीय व्यासपीठ, 40 वर्ष नाही 35 वर्ष तरी ज्यांची सांगड आमच्या संगे होती, आमचे असे सहयोगी जीवलग मित्र योगीराज माने सर, नव्यानेच या मित्र परिवारामध्ये बांधलेले दयानंदजी माळी सर, तात्या, इतर सर्व. आणि थोडा माझा छंद वेगळा आहे, अभंग रचनेचा आहे. भोजपुरी काही थोडेफार लिखाण केले, हिंदी कविता अधूनमधून चौफेर असं लिखाण करीत राहतो. पण माझ्या प्रत्येक अभंग आपल्या याच्यावर येत असतात ग्रुपवर, आणि खरोखर दाद देतात तर आमचे योगीराज सर आणि ताई देतात, वैशाली ताई. असो, लिखाणाचा आमचा काही हा मुळात पिंड नाही, पण आम्ही याकडे कसे वळलो हे दैव जात आहे. आणि मग यामध्ये या महत्वाच्या अशा या व्यासपीठावर आम्हाला येण्याची संधी आम्हाला सहज बोलत असताना आमच्या योगीराजने दिली, आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने मला समाधान वाटायला लागलेलं आहे. आता काळ बदललेला आहे. भारतीय संस्कृतीचा हा पाया असलेली अशी कुटुंब व्यवस्था हे पुढे चाललेली आहे. आणि ह्या संस्कृतीचं सार म्हणजे सुखी कुटुंब व्यवस्था आहे. आणि हीच मुळात आता
उडत चाललेली. आपण सर्व आता हे अलीकडच्या वयातले आहोत, पण ज्याच्या कुटुंबामध्ये वय झाले आणि त्याला खऱ्या अर्थाने मुलापासून सुनेपासून सुख मिळत असेल तर मला वाटते त्याच्या दृष्टीनं खरा स्वर्ग तो इथेच भोगत असेल. तर ज्यांना सुना आलेल्या नाहीत अशा सर्व सुनाची माफी मागून मी माझी कविता म्हणता येत नाही, हे गाणी आहेत कारण इथे मोकळा आहे, अंतरा आहे आणि त्याच्यातून मी आता थोडस मी आता एक सहज माझी कविता तुम्हाला वाचून दाखवतो. खरं सांग सुनबाई पटतं का ग तुला, खरं सांग सुनबाई पटतं का ग हे तुला, आमच्याच घरात परक केलं तू आपण. काम आम्हाला होत नाही वय झालं आता, काम आम्हाला होत नाही वय झालं आता, सदा म्हणते साहित्य बसून 2 वेळ. या संसारासाठी खूप कष्ट पडले जीवाला, आमच्याच घरात परकत केलं तू आम्हाला. अगं या पोरासाठी आम्ही राब राब राबलो, अगं या पोरासाठी आम्ही राब राब राबलो, शिक्षणासाठी याच्या पडेल ते काम केले. तेव्हा कुठं हा शिकून रेग रुपला आला, आमच्याच घरात परकत केलं तू आम्हाला. तुमच्या संसारात आडवं येत नाही कधी, तुमच्या संसारात आडवं येत नाही कधी, तरी तुला वाटतं ही आडगळ घरामध्ये. घरदार मुलगा संसार तुझ्या हवाली केला, आमच्याच घरात परकत केलं तू आम्हाला. तुझ्या माहेरी मायबाप आहेत वय झालेत, तुझ्या माहेरी मायबाप झालेत वय झालेत, त्यांच्यावर ही वेळ आल्या कसं वाटेल, त्यांच्यावर ही वेळ आल्यावर कसं वाटेल. सासू सासरे हे खरे आईबाप वाटू दे ग तुला, सासू सासरे हे आईबाप खरे वाटू दे ग तुला, आमच्याच घरात परक केलं तू आम्हाला. खरं सांग सुनबाई कुठं का ग हे तुला. धन्यवाद. दुसरी 3 सन्माननीय कवींना विनंती करते की आपण समोर जायचं. तिसऱ्या बेंचने कवी दिलीप लोभे साहेब यायचे, तहसील सैयद मॅडम, वर्षाली पाटील मॅडम, सरिता मॅडम, गुरुच्या पत्नी पाचार्य, तहसील सैयद मॅडम आपली रचना सादर करावी. नमस्कार. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. आता सकाळपासून ज्या ज्या लोकांचं वक्तव्य होत होतं, कविता बदलत होत्या माझ्या. ही कविता आहे कत्ती आहे. शेवटी आता एका कवितेवर आले मी. सुलक्षणा मॅडमने जी कविता सादर केली त्याला थोडस एक शक्ती मिळाली या उद्देशानंच कवितेचं शीर्षक आहे अलौकिक शक्ती. ज्या एकट्या महिला आहेत त्यांना जगण्यासाठी बळ मिळावं म्हणून हे लिहिलेलं आहे. एक अलौकिक शक्ती आहे जणू माझ्या पाठीशी, म्हणते कशी. एक अलौकिक शक्ती आहे जणू माझ्या पाठीशी, म्हणते कशी. नको सोडूस धीर तू थोडाही, सामर्थ्यवान आहेस तू जगण्याशी. नको हताश हो, नको हताश हो, 2 हात कर भावनांशी, दवबिंदू होऊन विरू नको धराशी. त्याग आतल्या कोमल फुलाला, त्याग
आतल्या कोमल फुलाला हो निखाऱ्या जैशी पेटुनी उठ तू घे मशाल हाती कर झुंजते निराश. स्वीकार आव्हान तू कर लढा, स्वीकार आव्हान तू कर लढा संघर्षाशी नको मागे सरूस तू कर्तव्याशी. घे संयमानी नको सोडू उमेद जगण्याची, घे संयमानी नको सोडू उमेद जगण्याची ही रात्र सरून जाईल ती निराची. स्थिर हो तू करू नकोस तुलना, स्थिर हो तू करू नकोस तुलना तुझी दोर तुटलेल्या पतंगाशी. घे स्मरुणी तू देवता सहनशीलतेची नको ठेवूस दुःख बाळगुनी उराशी. कर साहस, कर साहस धाडस आहे तुझ्यात भवऱ्यातल्या होडीला पैलतरी नेण्याची. हो तू चंडिका दुर्गा दामिनी रणरागिनी घे शस्त्र ये तळफुली झाशीची राणी होऊन रण मैदानी कमी पडेल तुला ही युद्धभूमी. नको होऊ नास्तिक, नको होऊ नास्तिक जय होतो सत्याचा शेवटी. हो फिनिक्स पक्षासारखी जाण ठेवतो तुझ्या अस्तित्वाची, हो तू फिनिक्स पक्षासारखी जाण ठेवतो तुझ्या अस्तित्वाची. एक शक्ती आहे तुझ्यात ही पूर्णांगिनी, एक शक्ती आहे तुझ्यात ही कर मैत्री त्या शक्तीशी. तू जिंकून जाशील या युद्धभूमीशी, तू जिंकून जाशील या युद्धभूमीशी. खूप छान केलेला सादर केली आहे. सुदर्शना सोनवणे मॅडम यांचा धागा पकडून त्यांनी सुंदर अशी कविता सादर केली. त्यानंतर वृषाली पाटील मॅडम राज्य पुरस्कार प्राप्त शब्दपंढरीच्या सन्माननीय सदस्य असलेल्या वृषाली पाटील मॅडम यांना विनंती करण्याची आपली रचना सादर केली. नमस्कार सर्वांना. जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. एरवी संसार व्यापामध्ये कधी लक्षात येत नाही, परंतु जागतिक दिन म्हणला की आधी आठवते ती आई आजी आणि सासूबाई ज्यांनी खरंच संस्कार करून इथपर्यंत आपल्याला आणून सोडले आहे. तर त्यांच्याच स्मरणात एक रचना सादर करते. आई आणि आजी. आई आणि आजी, आई आणि आजी मारायच्या कुंकर चुलीला, आई आणि आजी मारायच्या कुंकर चुलीला टम्म फुगायची भाकरी आणि तृप्त व्हायचे घरदार. करायच्या गुजगोष्टी, करायच्या गुजगोष्टी चुलीजवळ जात्याजवळ परसातल्या वेलीजवळ. करायच्या गुजगोष्टी चुलीजवळ जात्याजवळ परसातल्या वेलीजवळ. ठेवायच्या आठवणीतले क्षण, ठेवायच्या आठवणीतले क्षण क्षण खडताळातल्या चंदन पेटीत. ओळखायच्या मनामनातले गुपित, ओळखायच्या मनामनातले गुपित. लाजायच्या मेनावरील कुंकवाला, लाजायच्या मेनावरील कुंकवाला. भरल्या चुड्याला आणि बिन चौकटीच्या आरशाला. वाहत होत्या घरकर्तीचे ओझे, वाहत होत्या घरकर्तीचे ओझे. घालत होत्या टाके गोधडी सारखे नात्यालाही, घालत होत्या टाके गोधडी सारखे नात्यालाही. सोडले नाही कधी, सोडले नाही कधी गाईला गोग्रास बैलास चारा. पक्षाला दाणे आणि अतिथीस निवारा. सोडले नाही कधी गाईला गोग्रास बैलास चारा. पक्षाला दाणे अतिथीस निवारा. माहीत नव्हते स्वतंत्रता समानता, माहीत नव्हते स्वतंत्रता समानता जगण्याच्याही रीती. माहिती नव्हते स्वतंत्रता समानता जगण्याच्याही रीती. पण अखंडाने अभेद्य ठेवल्या संसाराच्या भिंती, पण अखंडाने अभेद्य ठेवल्या संसाराच्या भिंती. धन्यवाद. यानंतर सविता कीर्ती मॅडम आज या ठिकाणी शब्दांकित साहित्य मंच लातूर द्वारा आयोजित 8 मार्च महिला जागतिक दिनानिमित्त आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. मी सकाळच्या सत्रापासून आत्तापर्यंत जे या ठिकाणी वेगवेगळे मत आणि मतांतर वैचारिक दृष्टी याचं अवलोकन केलेलं आहे. हे करत असताना
मला अत्यंत आनंद होतो आहे. याचं कारण की जेव्हा या मंचशी मी जोडणी केलेली आहे तेव्हापासून नयनजीचा आणि माझा संपर्क दांडका आलेला आहे. आम्ही दोघींनी मिळून माझं जे प्रतिष्ठान आहे त्या प्रतिष्ठानच्या वतीनं आणि शब्दांकित साहित्य मंचच्या वतीनं एक सुंदर असं कवी संमेलन घेतलेलं होतं मागच्या वर्षी 26 जानेवारीला. आणि या कवी संमेलनाचे अध्यक्ष योगीराज माने सर, आपण आपल्या कवितेच्या माध्यमातून आमचं सुशीलादेवी देशमुख कॉलेज आणि तिथली तरुणाई आणि तिथला मंच आणि या तरुणाईच्या मनावर आपण राज्य केलेलं आहे याचा आम्हाला खरंच अभिमान आहे. आणि आपण सर्व मंचावर उपस्थित असलेले मान्यवर कवी आणि समोर बसलेले सर्व मान्यवर कवी हृदय असलेले संवेदनशील कवी असं मी म्हणेन. या ठिकाणी माने सर वेगवेगळ्या पद्धतीच्या कविता सादर करण्यात आल्या. बाई पण भारी म्हटलं गेलं, खरंच बाई पण भारी आहे असं मलाही वाटतं. परंतु बाई पण जपत असताना लहानपणापासून शेवटच्या क्षणापर्यंत महिलांच्या मागची जबाबदारी संपत नाही. मग मुलांचं शिक्षण असेल किंवा संसार सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी, मी म्हणत नाही की पुरुष घेत नाही असं, दोनच मिनिट मी सादर करते हळूहळू मी तिकडे येते. नाही चालेल, अगदी 2 मिनिटातच, कारण मला कवितेचं थोडंसं सांगा तर काही हरकत नाही. आपला मान राखून म्हणजे ती स्वतःकडे बघण्याचं विसरली आणि स्वतः कसं जगावं याकडं पण पूर्णपणे लक्ष दिला आतापर्यंत देण्यात आलेलं नाही. म्हणून मानायचं माझ्या रचनेचं शीर्षक आहे जगायला शिक. माझ्या रचनेचं शीर्षक आहे जगायला शिक. स्वतःचा सन्मान करायला शिक. स्वतःचा सन्मान करायला शिक. दडपलेला अभिमान जागवायला शिक. दडपलेला अभिमान जागवायला शिक. कारण तू या विश्वाची निर्माता. कारण तू या विश्वाची निर्माता. निसर्गाचा अमूल्य ठेवा. निसर्गाचा अमूल्य ठेवा तुझ्याकडे स्त्रीत्वाचा. जसं तृप्तीताई अंधारे म्हणाल्या की तुमच्याकडं मातृत्वाचं देणं आहे, त्या अर्थानं मी इथं हा शब्द घेतलेला आहे. निसर्गाचा अमूल्य ठेवा तुझ्याकडं स्त्रीत्वाचा. तुझ्या असण्यानं घराला घरपण. तुझ्या असण्यानं घराला घरपण. तुझ्या शौर्यानं इतिहास घडवला. तुझ्या शौर्यानं इतिहास घडवला. तुझाच शिवा तुझाच दिवा. तुझाच शिवा तुझाच दिवा. तूच मदर तेरेसा. तूच मदर तेरेसा. तूच कल्पना चावला. तूच कल्पना चावला. तुझ्या अस्तित्वाची लढाई लढलीस. तुझ्या अस्तित्वाची लढाई लढलीस. संयमाचा महामेरू झालीस. संयमाचा महामेरू झालीस. तुझ्या कार्यकर्तृत्वाची कीर्ती पसरवलीस. तुझ्या कार्यकर्तृत्वाची कीर्ती पसरवलीस. तू देवी. तू देवी ना तू दासी. तू फक्त मानव बनलीस. तू फक्त मानव बनलीस. शूर वीरांगनाचं स्मरण कर. तू शूर वीरांगनाचं स्मरण कर. कोमलपणाचा बुरखा दूर कर. कोमलपणाचा बुरखा दूर कर. मारलेलं मन जपायला शिक. मारलेलं मन जपायला शिक. त्यागाची समर्पणाची जाण राख. त्यागाची समर्पणाची जाण राख. आणि शेवटी संपूर्ण स्त्री जातीला एक संदेश म्हणून शेवटची ओळ. हे स्त्री इच्छेप्रमाणे जगायला शिक. हे स्त्री इच्छेप्रमाणे जगायला शिक. मला वेळ दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद त्या ठिकाणी. धन्यवाद मॅडम. छान असे सादर केले.
शब्दांकित साहित्य मंच लातूर त्याचे अध्यक्ष डॉक्टर महेंद्र राजमान, सचिव उषा भोसले आणि त्यांची सर्वच इथे 35 लोकांची टीम आहे. त्यांचं एकदा क्लॅप म्हणून स्वागत करूया. स्वागत करण्याचा उद्देश असा आहे की स्वागत तर होणं आवश्यकच आहे, पण आता कृपया याच्यावरती व्यक्त होऊ नये. प्रत्येकाने कोणती कविता सादर करावी असे मी विनंती करतो. एक बेटीवर एक 2 ओळी होत्या. जिम्मेदारी का बोझ परिवार पे पड़ा तो, जिम्मेदारी का बोझ परिवार पे पड़ा तो, ऑटो रिक्शा ट्रेन को चलाने लगी बेटियां, ऑटो रिक्शा ट्रेन को चलाने लगी बेटियां, वीर की शहादत पे आरती को कंधा देके, वीर की शहादत पे आरती को कंधा देके अब शमशान तक जाने लगी बेटियां, अब शमशान तक जाने लगी. यानंतर मी आमंत्रित करतो पोलीस वर्दीमध्ये असलेले दिलीप लोभे यांना विनंती करण्यात येते की आपण करंट म्हणजे वास्तव कविता सादर करावी. दयाराम रोडला बंदूक चालू होता. दुकानाचं उद्घाटन करण्यासाठी आली होती अमृता खानविलकर नटी. सोनवणे मॅडम इकडे पण तुम्ही लवकर येऊन घातल्या होती अटी. प्रश्न पडला काय करावं, बंदोबस्त असला तरी मी नाही हातानात. मित्राच्या सांगितलं कानात, तू गोष्ट घे ध्यानात, मला फिरून यायचे साहित्याच्या पानात. आमचे मित्र बसलेत कवी नरसिंह इंगळे, ते कविता करतात रानात. आज भारत न्यूझीलंड फायनल आहे, आपले खेळाडू जिंकतील शानात. कविता तर वेळ घेत नाही. महिला दिनाच्या मानग करतो तुझा गाज नारी, साऱ्या जगात आहेस तूच ग तूच ग तूच गाज ग भारी. महिला दिनाचा मानग करतो तुझा गाज नारी, साऱ्या जगात आहेस तूच ग तूच ग तूच गाज ग भारी. पाला पाचोळा कचरा येतो रोज ग सारा कुटुंब, सडा टाकताना झाडून काढतेस रोज ग तू ग उठून. पूजा करताना रांगोळी काढतेस अंगाने तू ग दारी, साऱ्या जगात आहेस तूच ग तूच ग तूच ग आज ग भारी. नवऱ्याला नाश्ता लेकराचा डब्बा, सासू सासऱ्याचं करतीस जेवण, धुणे भांडी फरशी पुसून घराची ठेवतीस चांगली ठेवण. कामाच्या नादात पोटाला करत नाहीस न्यारी, साऱ्या जगात आहेस तूच ग तूच ग तूच ग आज ग भारी. आई लेक तू पत्नी बनून आली ग साऱ्याच्या जीवनात, पण शोभा नाही ग तुझ्याशिवाय कार्यक्रम घर आणि अंगणात. म्हणूनच आजही सर्वांना आहेस तू ग प्यारी, साऱ्या जगात आहेस तूच ग तूच ग तूच ग आज ग भारी. व्यसनी नवरा पायात वारा रोज तुला ग मारतो, आई वडिलाचा दुःखी जीव तान तुझा ग सारतो. लेकराच्या नादात तारांबळ उडते तुझी ग सारी, साऱ्या जगात आहेस तूच ग तूच ग तूच ग आज ग भारी. अवघड झालंय आता तुझं ग बाहेरच ते जगणं, वाईट नजरेनं चालू आहे तुझ्याकडं ग बघणं. जपून वाग ग संपले नाहीत, जपून वाग ग संपले नाहीत आणखी काही बलात्कारी, साऱ्या जगात आहेस तूच ग तूच ग तूच ग आज ग भारी. संसारामध्ये पडते कधी तू शत्रू विरुद्ध तू लढते, म्हणूनच झाशीची राणी रमाबाई सावित्री तू घडते. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी उंच घेत भरारी, साऱ्या जगात आहेस तूच ग तूच ग तूच ग आज ग भारी. महिला दिनाचा मान ग देतो तुला ग आज ग नारी, साऱ्या जगात आहेस तूच ग तूच ग तूच ग आज ग भारी. धन्यवाद. यानंतर रुचा पत्नी मॅडम
आपली एक रचना सादर करावी. सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा. कवितेचे शीर्षक आहे माझी या मनात मी. माझी या मनात मी एकटीच राहते. माझी या मनात मी एकटीच राहते. मनात मी कधीतरी माझी मलाच पाहते. अबोल शब्द भावने मनास मीच बोलते. अबोल शब्द भावने मनास मीच बोलते. अजाणतेच अर्थ मग मनोमनीच तोलते. कधीतरी स्वैर होत मनस्वीच वागते. कधीतरी स्वैर होत मनस्वीच वागते. मनास साक्ष ठेवून अंतरात जागते. असीम भावभावना मनालाच सांगते. असीम भावभावना मनालाच सांगते. कधी मूक होत मी मौन माझे साहते. घडता मनासारखे मनोमनीच हसते. घडता मनासारखे मनोमनीच हसते. उगाच कंठदाटता आसवातून वाहते. प्रवास हा मनातला. प्रवास हा मनातला अखंड चालत राहते. कधी अशी कधी तशी जगून मीही पाहते. कधी अशी कधी तशी जगून मीही पाहते. माणूस शरीराने वेळ असला तर चालतो, मनानं असतो. अतिशय सुंदर कविता सादर केलेली आहे. त्यानंतर सुरेखा बनकर आपली एक कविता आपण सादर करावी. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व कवी रसिक श्रोते, आज महिला दिनानिमित्त सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळच्या सत्रामध्ये नारी प्रबोधन मंचच्या सुमती जगताप मॅडम या ठिकाणी उपस्थित होत्या. मला वाटलं आता असतील त्या. एक त्यांच्यावरची कविता मी या ठिकाणी सादर करीत आहे. नारी मंच. मंच हा प्रबोधन नारीचा. मंच हा प्रबोधन नारीचा. अग्निपथ चाले सबलेचा. कोपले सुलतानी संकटे नारीला मिळे आधार. मंचातून तन मन बळकट ती बनली समर्थ नार. मेळही साधे कुटुंबाचा. मंच हा प्रबोधन नारीचा. प्रतिबंध होती बालविवाह. कुप्रथा बालमजुरीची. जातीपुढचे विचार मंथन. कोळी इथे अंधश्रद्धेची. सामना चाले अमानुष हिंसेचा. मंच हा प्रबोधन नारीचा. आरोग्य राखून महिलांचे. स्वयं उद्योगाचे मिळे प्रशिक्षण. हुंडा प्रथेला नकार सांगून माणुसकीचे होते औक्षण. ध्यास चाले स्त्री पुरुष समतेचा. हा मंच प्रबोधन नारीचा. बचतीच्या गटागटातून अर्थार्जनाने नारी स्वावलंबन. व्यवसाय रोजगार संधीचा. चाले वर्ग संगणक शिवण. प्रयोग आगळा सेंद्रिय शेतीचा. मंच हा प्रबोधन नारीचा. मंच हा प्रबोधन नारीचा. युवक युवतीचे विचार मेळावे. युवक युवतीचे विचार मेळावे. व्याख्यानातून ज्ञान पाजळे. रक्तदानातून जीवन मिळावे. समुपदेशाने मन मोकळे. रथ चाले दिनरात सुमतीचा. हा मंच प्रबोधन नारीचा. हा मंच प्रबोधन नारीचा. धन्यवाद. मला या ठिकाणी कविता सादर करण्यास संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा. यानंतर पुढच्या भेटसाठी आमंत्रित करतो सुलोचना मोरे मॅडम, श्रीलेखा कारणे मॅडम, सुनीता मोरे मॅडम, मंगला सास्तुलकर मॅडम, अश्रुबा शैलेखा कारणे मॅडम
आपली एक छोटीशी रचना सादर करावी. हिरवळ पेरण्याची या जीवास घाई होते, हिरवळ पेरण्याची या जीवास घाई होते, पावसात भिजली की माती सुद्धा आई होते. हिरवळ पेरण्याची या जीवास घाई होते, पावसात भिजले की माती सुद्धा आई होते. कुशीत घेते सारे जिवाळे, कुशीत घेते सारे जिवाळे, अडथळ्यांवरती ही मात करते. कोसळून सुद्धा संत वाहताना नदी सुद्धा बाई होते, पावसात भिजले की माती सुद्धा आई होते. कुरवाळत राहते भास चाफ्याचा सुगंधाचा, कुरवाळत राहते भास चाफ्याच्या सुगंधाचा, स्पर्श प्रेमाचा झाला की काट्याचीही जाई होते, पावसात भिजले की माती सुद्धा आई होते, पावसात भिजले की माती सुद्धा आई होते. धन्यवाद. खूप छान, अतिशय कमी शब्दामध्ये कमी ओळीमध्ये आपण कविता सादर केला. कविता किती छोटी असू शकते त्याचं आणखी एक उदाहरण. तो म्हणाला तो म्हणाला ती म्हणाली तो म्हणाला ती म्हणाली घरचे म्हणाले ती पण छोटी कविता असू शकते. यानंतर यामध्ये करतो सुलोचना मोरे मॅडम, सुनीता मोरे मॅडम तयार व्हायचं. नमस्ते. माझ्या कवितेचं नाव आहे सारी रात्री. दुनिया वाले कहाँ बोलने देते, नैनों से कह दो सारी बातें, काश हम भी बोल पाते, दुनिया वाले कहाँ बोलने देते. शिकायतें बहुत है किसको सुनाए, दिल का हमदर्द किसको बनाए, अपना दुखड़ा कब तक सुनाए, ना समझ को कितना मनाए. औरत का दर्द सब समझ पाते, दुनिया वाले कहाँ बोलने देते. रीति रिवाजों में जकड़े हुए थे, रिश्तों के बंधन से पकड़े हुए थे, हमारे सुझाव के टुकड़े हुए थे, अपने आप से बिछड़े हुए थे. वक्त की पाबंदी हम न लेते, वक्त की पाबंदी हम न लेते, दुनिया वाले कहाँ बोलने देते. थैंक यू. माझ्या कवितेचं शीर्षक आहे एक कविता तिच्यासाठी. माई अक्का आई मम्मी या नावात वसते ममता, माई अक्का आई मम्मी या नावात वसते ममता, घरात तिच्यामुळेच भासत नाही कोणतीच कमतरता, घरात तिच्यामुळेच भासत नाही कोणतीच कमतरता. ती असली की घराला येते घरपण भारी, ती असलं की घराला येते घरपण भारी, निगुतीने करते ती आपली कामे सारी, निगुतीने करते ती आपली कामे सारी. निस्वार्थ प्रेमाचा असते ती घरातला खळखळता झरा, निस्वार्थ प्रेमाचा असते ती घरातला खळखळता झरा. तिला पाहून सर्वांच्या तोंडावर आनंद ओसंडतो खरा, तिला पाहून सर्वांच्या तोंडावर आनंद ओसंडतो खरा. ती नसता घरात जेव्हा येते घराला अवकळा, ती नसता घरात जेव्हा येते घराला अवकळा. तिच्या आठवणीने येतो दाटून सर्वांचा गळा, तिच्या आठवणीने येतो दाटून सर्वांचा गळा. एक कविता तिच्यासाठी पडते जरा अपुरी, एक कविता तिच्यासाठी पडते जरा अपुरी. सांगा तिच्याशिवाय होतात का कोणती कामे पुरी, सांगा तिच्याशिवाय होतात का कोणती कामे पुरी. धन्यवाद. अतिशय सुंदर अशी कविता सादर केलेली आहे. त्यानंतर शास्त्रोत्तर कविता तुमचा भोसले मॅडम शास्त्रोत्तर. माय बहीण बायको, माय बहीण बायको लेक अर्धी शक्तीपीठ, पूजू समृद्ध हे नातं घरी 3.5 फीट. कवितेचं शीर्षक आहे तूच. पाखरांची भरारी आसमंत भेदणारी, पाखरांची भरारी आसमंत भेदणारी, पंखांना बळ देणारी तूच तर आहेस.
सृष्टीचं सजीवपान शतकोटींचं जगणं, सृष्टीचं सजीवपान शतकोटींचं जगणं, पहिला श्वास देणारी तूच तर आहेस. दिव्य शक्तीपीठ जगाची उलथापालक, दिव्य शक्तीपीठ जगाची उलथापालक, शक्तीस पोसणारी तूच तर आहेस, तूच तर आहेस. होरपळतेस घुसमटतेस दूषणांच्या आगीत, होरपळतेस घुसमटतेस दूषणांच्या आगीत, प्रसव वेदना रेटणारी तूच तर आहेस, प्रसव वेदना रेटणारी तूच तर आहेस. शेवटचा. अश्रुत बुडतेस मरूनही जगतेस, अश्रुत बुडतेस मरूनही जगतेस, अश्रुत बुडतेस मरूनही जगतेस, अमृत पाजणारी तूच तर आहेस, अमृत पाजणारी तूच तर आहेस. धन्यवाद. यानंतर हनुमंत माने शास्त्रज्ञ आहे. हे नारी घे उंच भरारी, हे नारी घे उंच भरारी, तुझेच तू आण पंखात बघ, तुझेच तू आण पंखात बघ आणि झेप या विशाल जगतात, तुझेच तू आण पंखात बघ आणि झेप या विशाल जगतात. नवचैतन्याच्या नव्या प्रेरणा घेऊन नवीन आशा नवीन दिशा मिळवण्यासाठी प्रगतीच्या वाटेवर तुझ्या पाऊल खुणा असू दे, प्रगतीच्या वाटेवर तुझ्या पाऊल खुणा असू दे. त्या पाऊल खुणांचा वेध घे नवीन पिढीला आणखी पुढे जाण्यासाठी, त्या पावलांचा वेध घे नव्या पिढीला आणखी पुढे जाण्यासाठी. सनातनी कावा करती, सनातनी कावा करती, पुराणातील दाखले देती, गंभीर समाज चरित्रहनन करून तुझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतील. गंभीर समाज तुझे चरित्रहनन करून तुझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतील, पण तू मागे फिरायचं नाहीस, पण तू मागे फिरायचं नाहीस. मात्र तू तुझा स्वाभिमान आणि सत्सर्व बुद्धी सतत जागे ठेव, पण तुझा स्वाभिमान आणि तुझी सत्सर्व बुद्धी सतत जागे ठेव. मग तुझ्या प्रगतीची वाट कुणीही रोखू शकणार नाही, मग तुझ्या प्रगतीची वाट कुणीही रोखू शकणार नाही. धन्यवाद. शास्त्रज्ञ या वेळात सुद्धा हिंदी कवितेची प्रचंड आवड आहे, त्यांच्यासाठी एकदा प्रयत्न करायचा. त्यानंतर माणूस आपल्याकडे कागद फिरत आहे, त्याच्यावर आपल्या कवितेच्या 2 ओळी घ्यायचे आणि सगळ्यांनी बसायचं, जाताना फोटो काढायचा, तोच फोटो पेपर लिहायला, त्याच्यावर जायची घ्यायची. असं पर्सनल फोटो द्यायचे. मी आता सांगितलं राजमाने. खरं तर मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं, एक फक्त 1 मिनिट घेतो, बरं आता मिनिट घेतो. खरं तर माझी कोणाचीच ओळख नाही. मी छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब येथे वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे. एवढ्या ग्रुपमध्ये शब्दपंढरी प्रतिष्ठान आणि शब्दातीत साहित्य मंच लातूर, मला वाटतं फक्त माने सर आणि माझा वर्गमित्र देवा एवढे सोडले तर मी इथून कोणालाही ओळखत नाही. माने सरांनी सकाळी 11 वाजता जेवण करताना माने सरांचा मी मेसेज पाहिला आणि ज्या महाविद्यालयामध्ये मी शिकलो, ज्या महाविद्यालयामध्ये विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये मी आलो आणि जरा 27 वर्षानंतर आपण दयानंद कला महाविद्यालयाच्या गेटमध्ये जाऊ, त्या भिंतीवर माझं गुणवत्ता यादीत यशाचे मानकरी म्हणून कोरलेले नाव 27 वर्षांनंतर पाहू असा मोह आवरला नाही. मी महाविद्यालयाच्या गेटमध्ये आलो आणि उजव्या बाजूला पाहिलं, सगळं बदललेलं होतं. तिथं माझं नाव वगैरे नाही. 97च्या गुणवत्ता यादीमध्ये सर मी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत 2रा होतो आणि माने सरांनी मला इतकं प्रेमानं बोलावलेलं. प्रत्येक वेळी माने सर या वयात सुद्धा न विसरता कळंबच्या एका माणसाला, मी फक्त एकाच कार्यक्रमाला होतो तुमच्या शब्दपंढरी प्रतिष्ठानच्या जयक्रांती महाविद्यालयामध्ये, आणि त्यावेळेस पासून सरांकडे बघण्याची माझी खरंच भावना एक वेगळ्या पद्धतीची झाली.
सर माने सर, माझ्या लाईफमध्ये भेटलेल्या माणसामध्ये माझं एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून मी सरांकडे पाहतोय। या कवी संमेलनामध्ये शब्दांकित साहित्य मंच च्या वतीनं जे काही हे कवी संमेलन घेण्यात येतं, या कवी संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय योगीराज माने सर आणि या मंचावर खरंच हृदय पिळवटून टाकणाऱ्या काही व्यक्तींनी कविता सादर केल्या। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट हृदयावर कोरली गेली सोनोने मॅडमची कविता। खरंच अशा स्त्रियांचं काय दुःख असतं। माझ्या डोळ्याच्या माने सर खरंच कडा त्यावेळी ओलावल्या होत्या। एक कवी मित्र म्हणतोय, कौरव इथे माजले आहेत, कौरव इथे माजले आहेत, पांडवाच्या हाती सत्ता नाही। रोजच होतंय द्रौपदीचं वस्त्रहरण, रोजच होतंय द्रौपदीचं वस्त्रहरण। श्रीकृष्णाचा समाजात कुठेही पत्ता नाही, श्रीकृष्णाचा समाजात कुठेही पत्ता नाही। दुसरी महत्वाची गोष्ट, सरांनी कविता सादर केली, मुलं आपण घडवतोय, सून येते आणि मग काय होतं। एक कवी मित्र म्हणतोय, माझ्या घरात मजला कोणी पुन्हा पुसेना, माझ्या घरात मजला कोणी पुन्हा पुसेना, असे कसे झाले माझे मला कळेना। असो, मी काय झालंय 10 वाजता आम्ही इथं आलो, आम्हाला शुगर आहे, जेवण नाही सर आमचं। लगेच कविता घेतोय सर माझी। 5 तास झालं ओके सर, ओके ओके ओके। माझ्या कवितेचं नाव आहे आजही स्त्री बंधनातच आहे। माझ्या कवितेचं नाव आहे बंधनात ती। खरंच 3 वाजले, सगळी माणसं आपण जवळजवळ 50च्या पुढचे वर, कोण शुगरवाले आहेत, बीपी वाले आहेत। असो, असं लगेच कविता माझी सादर करतो। कवितेचं शीर्षक आहे बंधनात ती। झाली जरी आज महिला, झाली जरी आज महिला, देशाची पंतप्रधान आणि राष्ट्रपती। झाली जरी आज महिला, देशाची पंतप्रधान आणि राष्ट्रपती। चटके खात अनेक जणी मूकपणे दुःख भोगती, चटके खात अनेक जणी मूकपणे दुःख भोगती। झाली जरी महिला आज अंतराळवीर, झाली जरी महिला आज अंतराळवीर, छळतात तिला सासू सासरा नणंद आणि दीर। झाली जरी महिला आज अंतराळवीर, छळतात तिला सासू सासरा नणंद आणि दीर। झाल्या काही यशस्वी, सर्वच सबला होत नाही, झाल्या काही यशस्वी, सर्वच सबला होत नाही। कोण म्हणतं आजही त्यांचे पंख छाटले जात नाही, कोण म्हणतं आजही त्यांचे पंख छाटले जात नाही। निष्ठुरपणे मारतात महिला, वाटते लाज कशी मेली ऐकताना। निष्ठुरपणे मारतात महिला, वाटते लाज कशी मेली ऐकताना। पेटून मेली स्वयंपाक करताना, विहिरीत पडली धुणे धुताना। महिलांनी आता सावध व्हावे, बंधनाचे जोखड झुगारून द्यावे। महिलांनी आता सावध व्हावे, बंधनाचे जोखड झुगारून द्यावे। आरक्षणापेक्षा संरक्षणात तरबेज व्हावे, प्रत्येकीने दुर्गा व्हावे, प्रत्येकीने दुर्गा व्हावे। महिलांनी आपला इतिहास आठवावा, महागाई विरोधात लाटणे मोर्चा काढावा। महिलांनी पाठीमागं खूप गाजलेला लाटणे मोर्चा करण्यासाठी पर्यावरण संतुलन होत नाही कुठेही, चिपको आंदोलन। कवितेच्या शेवटच्या ओळी आहेत, स्त्रीचा शत्रू स्त्रीच, हे आता टाळले पाहिजे। स्त्रीचा शत्रू स्त्रीच, हे आता टाळले पाहिजे। सासूने सुनेला, सुनेने सासूला आता तरी छळणे थांबले पाहिजे, आता तरी छळणे थांबले पाहिजे। पुढच्या राऊंडसाठी यानंतर घोडके साक्षी, यादव अवंतिका, डॉक्टर नयन राजमानी आणि विनंती करण्यात की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं। घोडके साक्षी विनंती करण्यात की आपण आपली परिसर सादर करावी। भारताचं
अनुकरण या आशयावरची कविता आहे. या कवितेचं नाव आहे नेमकं काय होत आहे. नेमकं काय होत आहे. प्रगतीच्या नावाने संस्कृतीचं खंडन होत आहे. श्रेष्ठत्व गाजवणारा देश आता परकीयांचे अनुकरण करत आहे. नेमकं काय होत आहे. नेमकं काय होत आहे. विज्ञानाच्या युगात या सगळंच बदलत आहे. आई वडिलांच्या पायांना स्पर्शणारे हात आता त्यांनाच बाहेर खेचत आहेत. नेमकं काय होत आहे. सुसंस्कृत असण्याचं ढोंग करून बारमध्ये मात्र रोजच भेटत आहे. एकेकाळी प्रसाद घेणाऱ्या हातानेच चणे फुटाने खात आहेत. नेमकं काय होत आहे. नेमकं काय होत आहे. परकीयांनी चांगलं म्हणून आपलं स्वीकारलं आणि आपणच आपलं ओल्ड म्हणून झुगारलं. नेमकं काय होत आहे. त्यांना आवडू लागली साडी. त्यांना आवडू लागली साडी. आपण घालतोय जीन्स आणि टॉप. संस्कृतीची झाली खदला बदल. खरंच कळत नाही नेमकं काय होत आहे. नेमकं काय होत आहे. जी संस्कृती जपून ठेवायची असते तिला लुटवून देत आहे आणि लुटवून देण्याची गरज आहे तिला मात्र लोटांगण घालत आहेत. नेमकं काय होत आहे. विभक्त कुटुंब करून नात्यातला जिव्हाळा विसरत आहे आणि स्वतःच्या हाताने आपल्या माणसांचा जीव घेत आहेत. नेमकं काय होत आहे. फेसबुक इन्स्टाच्या जगामुळे खरे मित्र लुप्त झाले. मुखवटे घालून फिरणारेच अवतीभोवती दिसत आहेत. खरंच कळत नाही नेमकं काय होत आहे. नेमकं काय होत आहे. धन्यवाद. खूप छान. यानंतर यादव अवंतिका आपली कविता सादर करू. नमस्कार, मी अवंतिका शंकर यादव, महात्मा बसवेश्वर विद्यालयातील BA थर्ड इयरची विद्यार्थिनी. माझ्या कवितेचे नाव आहे स्त्री. स्त्री स्त्री अबोल बनते. स्त्री अबोल बनते, कधी कठोरही बनते. स्त्री अबोल बनते, कधी कठोरही बनते. मायेच्या वात्सल्याने ती प्रेमळ बनते. स्त्री दुधावरची साय असते. स्त्री दुधावरची साय असते. बाळाची माय असते. आले जर संकट तर कडाडणारी वीज बनते. स्त्री दुधावरची साय असते. बाळाची माय असते. आले जर संकट तर कडाडणारी वीज असते. स्त्री रूढी प्रथा परंपरांच्या बंधनात अडकली ती. स्त्री रूढी प्रथा परंपरांच्या बंधनात अडकली ती. संस्कृती आहे असं समजून, संस्कृती आहे असं समजून स्वाभिमानाने जगती ती. स्त्री कोमल मुलायम दिसत असली तर, स्त्री कोमल मुलायम दिसत असली तरी अन्यायाविरुद्ध लढणारी तलवारीची धार आहे ती. अन्यायाविरुद्ध लढणारी तलवारीची धार आहे ती. स्त्री म्हणजे माया, प्रेम, आपुलकी, जिव्हाळ असते. स्त्री म्हणजे माया, प्रेम, आपुलकी, जिव्हाळ असते. पण तीच शत्रूचं मुंडकं छाटणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई असते. पण तीच शत्रूचं मुंडकं छाटणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई असते. इतिहास सांगतो आम्हाला, इतिहास सांगतो आम्हाला की स्त्री काय असते. इतिहास सांगतो आम्हाला की स्त्री काय असते. ती शुभांची जिजाई, आंबेडकरांची रमाई, ज्ञानेश्वरांची मुक्ताई, तर अनाथांची माय सिंधुताई असते. ती शुभांची जिजाई, आंबेडकरांची रमाई, ज्ञानेश्वरांची मुक्ताई, तर अनाथांची माय सिंधुताई असते. स्त्री म्हणजे समुद्रातील पाणी. स्त्री म्हणजे समुद्रातील पाणी, कधी शांत तर कधी उसळी मारणारी लाट असते. कधी शांत तर कधी उसळी मारणारी लाट असते. धन्यवाद. कमी वयामध्ये त्यांनी कविता सादर केलेल्या आहेत. विद्यार्थिनी आहेत. त्यांचा आत्मविश्वास असाच वाढावा. त्यांना पुढील भविष्यात वाटचालीसाठी शुभेच्छा. यानंतर शब्दांकित साहित्य मंचच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नयन राजवाडे ताई यांना मी त्यांची रचना करण्यासाठी आमंत्रित करतो. वर्तमान भय वाटत राहतं बंदिस्त जगण्याचं. भय वाटत
बंदिस्त जगण्याचं भय वाटत राहतं अवतीभोवतीच्या मिटत जाणाऱ्या जगाचं. भय वाटत राहतं अवतीभोवतीच्या मिटत जाणाऱ्या जगाचं. उद्याची अशाश्वती वर्तमानातील अस्वस्थता, उद्याची अशाश्वती वर्तमानातील अस्वस्थता मरणही देत नाही आणि जगण्याला बळही. धन्यवाद. खूप उशीर झाल्याचं ओळखून ताईंनी अगदी कमी शब्दामध्ये कमी ओळीमध्ये मनाचा ठाव घेणारी रचना सादर केलेली आहे. धन्यवाद. यानंतर आतापर्यंत ज्यांनी अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारे सूत्रसंचलन करून सर्वांना एका धाग्यामध्ये गुंफून ठेवलेला आहे त्यांना दयानंद बिराजदार सर, त्यांना मी त्यांची रचना एक गझल सादर करण्यापूर्वी एक छोटा शेर घेतो. भूमी माझी न तुझी भगवंताची आहे. भूमी माझी न तुझी भगवंताची आहे. ओळख थेंबाची नाही पाण्याची आहे. भूमी माझी न तुझी भगवंताची आहे. ओळख थेंबाची नाही पाण्याची आहे. सोड मीपणा हा परिचय मर्यादित आहे. सोड मीपणा हा परिचय मर्यादित आहे. राशीत कुठे गणना दाण्याची आहे. मी तुझी ना माझी भगवंताची आहे. धन्यवाद. एक लेखीवरती गझल सादर करतोय. मला लेख नसली तरी तमाम माझ्या देशातील लेखीसाठी ही गझल सादर करतोय. घरात दोन्ही प्रेमाचा ती दिवा लावते. घरात दोन्ही प्रेमाचा ती दिवा लावते. मुलगी मुलगी असते दुःखात सुद्धा असते. घरात दोन्ही प्रेमाचा ती दिवा लावते. मुलगी मुलगी असते दुःखात सुद्धा असते. फुफ्फुस जपते आत आपले जसे श्वासही. फुफ्फुस जपते आत आपले जसे श्वासही. नात्यास तसे मुलगी जपून रोज ठेवते. मुलगी मुलगी असते दुःखात सुद्धा असते. ना मोह करते ना हट्ट धरते कधी कशाचा. ना मोह करते ना हट्ट धरते कधी कशाचा. खरी गरिबी बापाची तर मुलीस कळते. मुलगी मुलगी असते दुःखात सुद्धा असते. धन्यवाद. पंखहीन चिमणी माझी आहेच धाडसी. पंखहीन चिमणी माझी आहेच धाडसी. आकाश खुजे तिला सैर स्वर्गाची करते. मुलगी मुलगी असते दुःखात सुद्धा असते. कोण रडते निरोप घेता मी दुनियेचा. कोण रडवते निरोप घेता मी दुनियेचा. एक मुलगी असावी दोन्ही घरी लागते. मुलगी मुलगी असते दुःखात सुद्धा असते. नकोस हिनू खेड्यातली तू म्हणत तिला. नकोस हिनू खेड्यातली तू म्हणत तिला. निर्मळ जलतर डोंगरातून उगम पावते. मुलगी मुलगी असते दुःखात सुद्धा असते. शेवटचा शेर आहे. माहेरी ती सासरचे गुणगान सांगते. माहेरी ती सासरचे गुणगान सांगते. आत बापण्याच्या छळका लपवून ठेवते. मुलगी मुलगी असते दुःखात सुद्धा असते. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि शेवटी अध्यक्षीय समारोप आदरणीय योगीराज माने दादांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा आणि आपली रचना. खूप वेळ झालाय. खरं तर यातनं एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की एकानंतर एक कार्यक्रम हे थोडं त्रासदायक. मागे असा चिल्ल्यांच्या इथं अनुभव आला. नंतर दिवशी आम्हाला रात्री 12 वाजले घरी यायला. एक कार्यक्रम सहन होतो माणसाला. तेवढं पेशन्स राहत नाही. असं म्हणजे काय म्हणतात विनंती वजा सांगतोय तुम्हाला. सुरुवातीचा कार्यक्रम 1.5-2 तासाचा. नंतरचा कार्यक्रम 2-2.5 तासाचा. हे थोडंसं या वयामध्ये त्रासदायक होतं. खरं तर 2 मित्र जेव्हा भेटतात 5 मिनिटात संपवणार आहे. 2 मित्र जेव्हा भेटतात तेव्हा चर्चा जर तुला त्यांची औषधावर चर्चा चालू जर असली की कोणत्या गोळ्या तू घेतोस कोणत्या गोळ्या मी घेतो तर तेव्हा समजा की त्यांचं वय झालेलं आहे. एखादा माणूस मोटरसायकल चालवतोय
त्याची थांबलेली मोटरसायकल जर तो चालू करून वळवत असेल, दोन प्रकार आहेत, चालू करून वळवायची का वळवून चालू करायची. वळवून जो चालू करतो समजायचं त्याचं वय झालेलं आहे. आणि एखाद्या कार्यक्रमाचं अध्यक्ष जर केलं समजायचं त्याचं वय झालेलं आहे. मला ते म्हणतो मी एक हिंदी एक 2 शेर लिहिलेले आहे, एक कविता लिहिली आहे मुलीवरची कि बेटी जब पैदा होती सारा घर महकता है. बेटी जब पैदा होती सारा घर महकता है. नन्हा सा प्यारा सा मुखड़ा दूजा चांद लगता है. बेटी जब पैदा होती है सारा घर महकता है. नन्हा सा प्यारा सा मुखड़ा दूजा चांद लगता है. धीरे धीरे बड़ी हो गई फिर भी लगती गुड़िया. धीरे धीरे बड़ी हो गई फिर भी लगती गुड़िया है. आसमान में उड़ती है वो बेटी तू एक चिड़िया. धीरे धीरे बड़ी हो गई फिर भी लगती गुड़िया है. आसमान में उड़ती है वो बेटी तो एक चिड़िया है. क्या बोले क्या कविता लिखे मेरा तो एक कहना. क्या बोले क्या कविता लिखे मेरा तो ये कहना है. बेटी तो इस कायनात का सबसे सुंदर गहना है. बेटी तो इस कायनात का सबसे सुंदर गहना है. मराठी गझलेचे 2-3 शेर मुलीवरचे आणि एक छोटी बहीण मधली गझल की किती लागली आणि प्रेमळ माझी मुलगी. विनम्र हसरी हुशार निर्मळ माझी मुलगी. प्रेम जिव्हाळ्याने सजलेले घरटे माझे त्या घरट्यातील प्रसन्न दरवळ माझी मुलगी. थकवा माझा पळून जातो तिला पाहता. चैतन्याची पवित्र सळसळ माझी मुलगी. रुसते फुगते कट्टी करते 2 घडीची. थोडी अल्लड थोडी अवखळ माझी मुलगी. सडा शिंपते प्रेमाचा ती घरात साऱ्या. प्रेमाची भरलेली ओंजळ माझी मुलगी. वेळ प्रसंगी घास भरविते आई होऊन. देते माझ्या जगण्याला बळ माझी मुलगी. परिस्थितीचे चटके होती सुसह्य कारण. आयुष्यातील माझ्या हिरवळ माझी मुलगी. मला न झाला मोह कधीही दागिन्यांचा. 100 नंबरी सोने केवळ माझी मुलगी. वारकरी मी मला वाटते ज्ञानोबाच्या ओव्यांचा प्रासादिक परिमळ माझी मुलगी. आणि जाईल तिच्या घरात तेथे जुळविल नाते. कोठेही रुजणारा पिंपळ माझी मुलगी. किती लागवी आणि प्रेमळ माझी मुलगी. स्त्री शक्तीला वंदन करतो आम्ही नतमस्तक आहोत स्त्री शक्ती पुढे. मग बायकोचा फोन आला होता म्हणून तिच्या लिहिलेले 2 छोटी बळ की जगात साऱ्या छान असते. माझा जीव की प्राण सखी. जगात साऱ्या छान सखी माझा जीव की प्राण सखी. 12 महिने फुलणारे सुंदर हिरवे रान सखी. जगात साऱ्या छान सखी. जगात साऱ्या छान सखी माझा जीव की प्राण सखी. 12 महिने फुलणारे सुंदर हिरवे रान सखी. माझ्या साऱ्या गझलांचा खरा खुरा सन्मान सखी. माझ्या साऱ्या गझलांचा खरा खुरा सन्मान सखी. झालो आतून निर्मळ मला घालते स्नान सखी. की झालो आतून निर्मळ मला घालते स्नान सखी. नभात माझ्या प्रतिभेचे उडणारे विमान सखी. की नभात माझ्या प्रतिभेचे उडणारे विमान सखी. आणि तिच्यामुळे तरलो आहे. तिच्यामुळे तरलो आहे माझे पिंपळ पान सखी.
की तिच्यामुळे तरलो आहे माझे पिंपळ पानसकी जगात साऱ्या छानसकी माझा जीव की प्राणसकी. शब्दांकितच्या सर्व उपक्रमांना मी मनस्वी शुभेच्छा देतो. इथं ज्यांनी ज्यांनी कविता सादर केल्या त्या अतिशय सुंदर कविता होत्या आणि सगळेच त्या धावपटू त्या वेगानं धावू शकत नसतात. प्रत्येकाची साधना वेगळी, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाची प्रतिभा ही प्रत्येकाला दिलेली आहे. आपण किती त्याला घासतो. मी जसं म्हणतो की मी कवितांचा रियाज करतो तसा रियाज तुम्हीही करायला लागा आणि खूप खूप छान जगात आणि आनंदी राहा, हसत राहा आणि कवितेच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेत चला आणि महिला सबलीकरण झालं पाहिजे. आणि नाहीतरी आजच्या महिला सबलच आहेत सगळ्या व ते म्हणलं जातं सबल नाही. पुरुषामध्ये दुर्बलत्व आलं आता. खरं तर महिला सबल आहेत. महिलांना काय झालं आजच्या दिवशी तुम्हाला भरभरून शुभेच्छा. तुम्हाला वाटतंय तसं जगा. तुमच्या जगण्याचा उत्सव झाला पाहिजे असं मला वाटतं. चित्रात जसा रंग असतो तसा आयुष्यात उत्साह असतो. तुम्ही तुमच्या आयुष्याच्या चित्रामध्ये रंग भरा, तुम्ही उत्साह भरा तुमच्या जगण्यामध्ये. तुमचं जगणं अधिक सुंदर, अधिक आनंदी आणि अधिक हसरं होईल आणि ते व्हावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना घेतो. सर्व कवी आणि कवयित्रींची मी मनस्वी ऋण मानतो आणि थांबतो. धन्यवाद.